घाटीतील गलथानपणाची आता हद्दच झालेली आहे. आपण जर पाहिलं तर story.com कडून शनिवारी एक बातमी दाखवण्यात आली होती. आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजी शहरातील जे शासकीय घाटी रुग्णालय, या घाटी रुग्णालयाच्या आवारामध्ये एक जनरेटर 7 ते 8 महिन्यापासून पडून होतं आणि ही बातमी प्रकाशित करण्यात झाली होती. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर या बातमीनंतर आपण या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी हे जनरेटर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर ही जनरेटर या ठिकाणावरून आता सध्याला आपल्याला गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र याचा सर्वात महत्त्वाचा विषय आपण जर पाहिला तर अधिकाऱ्यांनी याची विचारणा केली असता प्रत्येक अधिकाऱ्याकडून एकच सांगण्यात आलं आहे की हे आमच्या डिपार्टमेंटचं नाही, दुसऱ्या डिपार्टमेंटचं किंवा दुसऱ्या अधिकाऱ्याला माहीत आहे. 3 ते 4 अधिकाऱ्यांना आम्ही पूर्णपणे विचारण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर अधिकाऱ्याने सुद्धा आम्हाला वडवडीची या ठिकाणी उत्तरे देण्यात आलेली होती. मात्र शनिवारी story.com ही बातमी दाखवली आणि बातमी दाखवल्याच्या तात्काळ रविवारी आणि सोमवारी या दोनच दिवसामध्ये या ठिकाणावरून पूर्णपणे हे जनरेटर या ठिकाणावरून गायब झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. महत्त्वाचा विषय आपण जर या ठिकाणी पाहिला तर विषय हाच महत्त्वाचा आहे की या ठिकाणी हे जनरेटर या ठिकाणी जे लावण्यात आलेलं होतं, या अभ्यंगत समितीचे जे अध्यक्ष आहेत आणि शिंदे गटाचे मध्यचे जे आमदार आहेत प्रदीप जयस्वाल यांना हे आम्ही सगळी घटना करून त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ अधिष्ठा जे आहेत घाटी रुग्णालयाचे शिवाजी सुकरे यांना तात्काळ फोन केला आणि ती सर्व घटनेची माहिती त्या ठिकाणी विचारत असतं. मात्र त्या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे की इवन शिवाजी सुकरे जे अधिष्ठा जे आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी जनरेटर होतं की नाही हे देखील त्यांच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यासह म्हणजे अधिष्ठा यांनासुद्धा ते माहिती नाही, असा एक धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र याची सखोल चौकशी करतो आणि पूर्ण माहिती जी आहे आमदार प्रदीप जयस्वाल यांना देतो असे देखील आमदाराकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे कारण की 7 ते 8 महिन्यापासून ते जनरेटर या ठिकाणी ते पडून राहतं आणि story.com ती बातमी दाखवली जाते. बातमीनंतर चक्क 2च दिवसामध्ये ते जनरेटर कुठे गेलं कोणत्याही अधिकाऱ्याला अद्यापही माहीत नाही. मात्र आपण जर पाहिलं तर हे जनरेटर जर न्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणावरून मोठं क्रेन किंवा मोठ्या ट्रकमध्ये त्याला नेऊन टाका, ह्या पद्धतीचा त्याला ट्रक किंवा मध्ये टाकून ते हे जे आता जनरेटर त्या ठिकाणी न्यावं लागेल. मात्र हे जनरेटर गेलं कुठं आता याचा तपास जो आहे आता घेणं सध्याचा सुरू आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा विषय आहे एवढी मोठी सुरक्षा रक्षक या ठिकाणी असताना सुद्धा हे जनरेटर गेलं तरी कुठं असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. नेमकं आता तपासामध्ये पुढं काय येईल आणि काय निष्पन्न होईल हे देखील पाहणं तेवढं आता महत्त्वाचं ठरणार आहे. story.com साठी मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.